राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अंतर्गत व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स म्हणजे VEC हा पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या पेपरचं नाव आहे. 4 प्रकरण यामध्ये दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक विकास कशा पद्धतीने झाला याचं वर्णन यामध्ये आहे. एकूण 5 स्रोत हे भारतीय राज्यघटनेचे मानण्यात आले किंवा हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधला प्राचीन स्रोत जे की तत्वज्ञान संस्कृती याची निर्मिती या प्राचीन युगात झालेली आहे आणि त्यावरच भारत आज संपूर्ण विश्वाला विश्वकल्याण, विश्वशांतता, विश्व मानवतावाद या बाबत मार्गदर्शन करतो आणि सर्व जगाचा गुरु बनलेला आहे. मध्ययुगीन कालखंडातील तत्वज्ञान, ऐतिहासिक घटना ह्या महत्त्वाच्या आहेत. आधुनिक युगीन कालखंडामध्ये जे की ब्रिटिश राज्य 190 वर्ष प्रस्थापित झालं. ब्रिटिश पार्लमेंटने जास्तीत जास्त भारत देशाचा आर्थिक शोषण करण्यासाठी कायदे केलेले आहेत. त्याच्यामधला पहिला कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट, ज्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित झाले आणि भ्रष्टाचाराला लगाम लागली. त्यानंतर पीट ॲक्ट दर 20 वर्षांनी पास केले. 1784, 1713, 1733, 1753 हे कायदे आहेत. 1861च्या कायद्याने भारतात सर्वात पहिले संसदेची निर्मिती झाली. 1885ला डॉक्टर भीम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. त्याचा अध्यक्ष डॉक्टर उमेशचंद्र बॅनर्जी यांना केले. 1909चा मुर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1930, 31, 32 3 गोलमेज परिषदा ज्या की इंग्लंडमध्ये संपन्न झाल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी तेथे उपस्थिती दर्शविली. 1935चा भारत सुधारणा कायदा ज्याचा 90% भाग भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. दुसरे महायुद्ध 1939 त्या कालखंडात ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल हे होते. इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि मजूर पक्ष हा सत्तेवर आला. त्याचे नेते ॲटली होते. भारत देशाला आम्ही स्वातंत्र्य देऊ असे त्यांनी घोषित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून कॅबिनेट मिशन हे भारतात पाठवले. कॅबिनेट मिशनने अहवाल तयार केला आणि त्यानुसार भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी एक संविधान सभा निर्माण करण्यात येईल असे घोषित केले. 389 सदस्य या घटना समितीमध्ये होते. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य याप्रमाणे ते निवडण्यात आले. 22 समित्या या अंतर्गत काम करू लागल्या. मसुदा समिती ही महत्त्वाची होती. घटना समितीचे घटनात्मक सल्लागार BN राव हे होते. भारतासाठी लिखित राज्यघटना असावी सर्वप्रथम मानवेंद्रनाथ राव यांनी म्हटले. मसुदा समितीवर अध्यक्ष कोण म्हणून यावर घटना समितीत मोठे वादविवाद चर्चा झाली. सुभाषचंद्र बोस, विदा सावरकर आणि घटनेचे शिल्पकार ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस तर म्हणजे 1082 दिवस, 11 अधिवेशने, 3 वाचने, 64 लाख रुपये खर्च असा 106 घटना दुरुस्त्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी 30 कलम लागू झाले आणि पूर्णतः कलम 26 जानेवारी 1950 ला लागू झाले. हा दिवस 1930 रोजी जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला त्यावर आधारित आहे.